ज्याला कशाचीच गरज नाही, जो आतून संतुष्ट आहे त्याला संत मानणे असं म्हटलं गेले. जे सदा संतुष्ट असतात म्हणजे वितुष्टता त्यांच्या हृदयात नसते त्यांना संत म्हणतात. असे सुदामा अत्यंत उच्च स्थितीतले महात्मा. आणि बघा त्यांची पत्नी, ज्यावेळेस त्या पत्नीला असं कळालं की माझ्या पतिराजांचे मित्र कृष्ण आहेत, जे साक्षात द्वारिकाधीश आहेत, आणि एक वेळेस घरी बसलेले असताना ती विचारते की का हो, तुमचे पती साक्षात द्वारिकाधीश आहेत, तुम्ही मला सांगितलं नाही. सुदामजीला वाटलं हो मी तुला नाही सांगितलं, परंतु माझे बालपणीचे सखा आहे. त्यावेळेस ती सांगू लागली की एक काम करा, तुम्ही एकदा त्यांना भेटून या. सुदामजी सांगतात नाही नाही मी जाणार नाही, माझी अशी परिस्थिती आहे, मी जाणार नाही. माझ्या त्या द्वारिकाधीश राजाला काय वाटेल, मी एवढा द्वारिकाधीश माझा मित्र बघा असा फटक्या कपड्यात आहे. आणि त्यावेळेला सुदामजी नाही नाही म्हणत होते, परंतु पत्नीच्या पुढे स्त्री आता पुढे काही चाललं नाही. अवमल्ली फक्त काही मागणं मागू नका, फक्त एक वेळेस भेट घेऊन या. त्यावेळेस सुदामजीला वाटलं बरेच लहानपणी भेट झालेली, एक वेळेस जावं आणि भेटून यावं. आणि आता देवाकडे जायचे तर काय घेऊन जायचं, तर एक जीर्ण झालेला एक उपकरण घेतलं आणि त्याच्यामध्ये 4 घरात जाऊन थोडेसे पोहे, थोडेसे एवढे मुठभर पोहे घेतले आणि तेच त्या जीर्ण झालेल्या उपकरणात बांधले. आणि सुदामजी तिथून आता बघा आपल्या पत्नीला विचारतात, तुझा काही निरोप असला तर सांग, मी देवाला सांगतो. त्यावेळेस ती सांगते, माझा एक निरोप द्या. तुमचे सर्व भक्त एक महिन्यातून 2 वेळेस एकादशी करतात, पण आमच्या घरात नित्य रोज एकादशी साजरी होते, म्हणून तुम्ही आमच्याकडे काही लक्ष द्या असा निरोप बघा. ज्यावेळेस ते आपली सुदामजीची पत्नी देवाला सांगा म्हणून असा निरोप देते, तिथून आता सुदामजी प्रस्थान करतात द्वारिकेकडे. रस्त्यामध्ये जात असताना जाता 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 अंधार पडतो आणि तिथंच एका झाडाखाली विश्राम करतात. देव आता एक लीला करतात. ज्यावेळेस सुदामजी अनवाणी पायाने त्या द्वारिकेकडे येऊ लागले, देव लीला करतात. संध्याकाळची वेळ आहे, सुदामजी झोपलेले आहेत आणि त्या सुदामजीला अलगद उचलतात आणि द्वारिकेच्या जवळ आणून